त्याच्या घरी चांगली बायको होती, त्याला 2 मुलं होती, पण तो शेजारणीच्या बेडरूममध्ये सापडला आणि नंतर काय झालं हे बघणार आहोत आपण आजच्या या घटनेमध्ये, आजच्या या भागामध्ये. त्यासाठी आपल्याला जायचं आहे राजस्थानमध्ये. राजस्थान या ठिकाणचा बारमेर हा जिल्हा आहे. त्या ठिकाणचं विरमनगर हा भाग आहे. त्या ठिकाणचं चक्कडहोलका नावाचं गाव आहे. आता या गावामध्ये इमाम मोहम्मद खान नावाचे 45-50 वर्षाचे मध्यम वयाचे गृहस्थ राहत आहेत. त्यांच्याबरोबर त्यांची पत्नी आहे आणि यांना 2 मुलं आहेत. थोरला मुलगा आहे साधारण 14-15 वर्षाचा आहे आणि दुसरा मुलगा आहे तो साधारण 12-13 वर्षाचा आहे आणि इतरसुद्धा त्यांच्या घरातले काही सदस्य असतील. पण हा जो इमाम आहे तो ड्रायव्हरचं काम करतो आहे आणि याचा परिवार राहतो त्याच भागामध्ये साधारणपणे 100 मीटर अंतरावरती अजून एक परिवार राहतो आहे. तो परिवार जो आहे तो सुद्धा मोठा परिवार आहे. पण आपल्याला आता त्या परिवारामधील एकच महिला आहे, त्या महिलेबद्दलच या स्टोरीमधला भाग आहे. तर त्या महिलेचं नाव आहे लाली. आता ही लालीसुद्धा मध्यम वयाची आहे. काही वर्षापूर्वी तिच्या पतीचं निधन झालेलं आहे आणि ती विधवा झालेली आहे आणि हिचे आणि इमाम यांच्यामध्ये पती गेल्यानंतर जवळचे संबंध निर्माण झाले होते आणि पाठीमागच्या 10 वर्षापासून यांच्यामध्ये चोरून चोरून लपून छपून अनैतिक संबंध सुरू होते. आता सुरुवातीला हे संबंध जे आहेत ते काही काळ चालले, पण अशा गोष्टी ज्या असतात त्या काही लपून राहत नसतात. काही काळाने काही वेळाने हे प्रकरण उघड झालं होतं आणि त्यानंतर मग 2ही परिवारामध्ये वाद झाला, 2ही परिवारामध्ये भांडणं झाली होती आणि त्याच्यानंतर मग या संबंधावरून महिलेचं कुटुंब आणि इमाम यांचं कुटुंब यांच्यामध्ये अगदी प्रकरण हाताबाहेरसुद्धा गेलेलं होतं आणि त्यावेळेस मग त्या महिलेच्या दिरांनी, त्या महिलेच्या घरच्यांनी, त्या महिलेच्या घरातली नातेवाईकांनी यांनी पण समजावलेलं होतं. त्याचबरोबर ते हा जो तरुण आहे, पुरुष आहे, त्याच्या बायकोनं, त्याच्या घरच्या लोकांनीसुद्धा त्यालाही समजावलं होतं. पण शेवटी कितीही समजावलं तरी अनैतिक प्रेमी एकमेकांना सोडायला तयार नव्हते. आता ह्याची 2ही मुलं हाताखाली आलेली होती. आता याचा 14-15 वर्षाचा मुलगा म्हणजे तो 8वी 9वी 10वीला म्हणजे असण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर 12-13 वर्षाचा मुलगा 7वी 8वीला असेल. म्हणजे अशी मुलं ज्यांना कळतं आहे सगळं, त्या मुलांच्या समोर म्हणजे त्यांच्या आता त्या मुलं एवढं सगळं त्यांना ते कळतंच आहे, पण असं असतानाही यांच्यामध्ये हे संबंध चालू होते. सगळं लपून छपून होतं असं यांना वाटत होतं. तारीख आहे 7 ऑगस्ट 2024, वार होता बुधवार. रात्रीच्या साधारण 11-12ची वेळ झाली होती. सगळीकडे अशी सामसूम झालेली होती आणि भयान शांत वातावरण होतं आणि या वातावरणामध्ये या इमामला आपल्या प्रेयसीला भेटायचा मूड आला. आता तो त्या अंधारामध्ये तिला भेटायला घरातनं बाहेर पडला. आता कदाचित त्यांचा अगोदर प्लॅन वगैरे झाला असेल, आपण इतक्या वाजता भेटू, असं भेटू, तसं भेटू, असं झालं आणि त्याच्यानंतर मग तो गपचूप अंधारामध्ये दबक्या पावलांनी तिच्या घराच्या जवळ गेला. आता काय अगदी 100 मीटर अंतरावरती होतं, त्याच्यामुळे तो तिथं पोहोचला. आता त्यानंतर मग त्यांचा अगोदर खानाखुना वगैरे झालेल्या होत्या किंवा अगोदर हे सगळ्या गोष्टी ठरल्या होत्या, त्यामुळे तो दरवाजापाशी गेला. मग त्या प्रेयसीनं दरवाजा उघडला, प्रियकराला आत घेतलं. आता ज्यावेळी हा प्रेमी जो आहे तो त्या प्रेयसीकडे येत होता त्यावेळेस त्या प्रेयसीच्या घरातलं कोणीतरी याला बघितलेलं होतं. आता ही बातमी मग एकाला कळली, त्या घरातल्या दुसऱ्याला कळली, दुसऱ्यानं तिसऱ्याला उठवलं, सगळ्यांनी एकमेकांना उठवलं आणि त्याच्यानंतर सगळ्या घरातल्या लोकांना हे कळलं. सगळे जागे झाले आणि त्यांनी ठरवलं की याला रंगेहात पकडायचा आणि नंतर ही मंडळी त्या दोघांच्या रूमकडे जायला लागली. आता याची चाहूलसुद्धा या आतमध्ये असणारे प्रियकर आणि प्रेयसी यांना नव्हती. आता हे दोघंही मग्न असताना दरवाजावरती थाप पडली. बाहेरून आवाज यायला लागला, बाहेरून शिव्यांचा आवाज यायला लागला. आता आतल्या प्रेमींच्या लक्षात आलं की आपलेच लोक बाहेर जमलेले आहेत आणि आता ते आपली खरडपट्टी काढणार आहेत. आता त्यांनी नंतर मग आवराआवरी केली त्यांची आणि दरवाजा उघडला. आता यानंतर त्या कुटुंबातील 4-5 लोक संतप्त झालेलेच होते आणि मग त्यांनी त्या इमामवरती लाठ्या काठ्या, आता यांच्या हातामध्ये ऑलरेडी त्यांनी घेतलेलेच होत्या, लाठ्या काठ्या रॉड जे मिळेल त्यांनी त्याला प्रचंड मारहाण करायला सुरुवात केली. त्या इमामला इतकी मारहाण केली की तो आता पार अगदी रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडलेला आहे. आता त्या प्रेयसीनं त्या प्रियकराला वाचवण्याचा प्रयत्न केला होता, पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही आणि शेवटी त्या इमामचा जागेवरती मृत्यू झाला. त्यानंतर या हत्येनंतर त्या आरोपींनी त्याची डेड बॉडी जी आहे ती बॉडी घराच्या बाहेर काढली आणि ती टाकून दिली आणि नंतर ती मंडळी फरार झाली. आता या सगळ्या गोष्टीचा गल्लीमध्ये आरडाओरडा सुरू झाला, गोंधळ सुरू झाला होता. आता हे सगळं ऐकल्यानंतर इमामचा भाऊ जो आहे इशाक, तो या ठिकाणी धावत आला तर तोपर्यंत त्याच्या भावाचा मृत्यू झाला होता. तो रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडलेला होता आणि त्याच्या अंगावरती धारदार शस्त्रानं वार करण्यात आले होते. एवढंच नाही तर याचं गुप्तांग,
पाय, डोळे यांनासुद्धा दुखापत वगैरे झालेली होती आणि पायावरती 3-4 कटसुद्धा समोर दिसत होते. डोक्यालाही गंभीर जखम झालेली होती आणि या ठिकाणी प्रचंड मग आरडाओरडा गोंधळ चालू झालेला होता. पोलिसांनाही नंतर बोलवण्यात आलेलं होतं. पोलीस आले, पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली, पंचनामा केला, बॉडी ताब्यात घेतली, पोस्टमॉर्टमला पाठवली आणि तपासाला सुरुवात झाली. आता ही जी हत्या झाली होती ती हत्या कुणी केली, का केली, कशी केली, कुठं केली, या सगळ्यांचं ऑलरेडी हे सगळं समोर दिसतच होतं आणि बाकी लगेच पोलिसांना कळलं पण की हे नक्की काय झालेलं होतं. आणि त्यानंतर मग मारेकऱ्यांची नावंसुद्धा, ज्या लोकांनी मारहाण केली होती त्यांची नावंसुद्धा ती प्रेयसी आणि बाकीच्या लोकांनी सांगितलेली होती. आणि त्यानंतर मग पोलीस त्या संशयितांच्या मागावरती होते आणि काही तासातच पोलिसांनी या 5 संशयितांना ताब्यात घेतलं होतं आणि पुढची कायदेशीर कारवाई सुरू झाली होती. आता या सगळ्या प्रकरणामध्ये एक हत्या झाली, 5 जण जेलमध्ये गेले आणि कितीतरी परिवार याच्यामध्ये उद्ध्वस्त झाले. आता याचा परिणाम काय झाला? परिणाम असा झाला की याची जी 2 निष्पाप मुलं होती ती मुलं अनाथ झाली. एक निष्पाप महिला म्हणजे याची पत्नी जी होती ती म्हणजे विधवा झाली आणि 5 लोक जे आहेत ते खुनी बनले होते. आता हे सगळं टाळता आलं नसतं का? याला दुसरा मार्ग नव्हता का? याला कारणीभूत काय आहे? याला कारणीभूत आहे एकतर चुकीचे संबंध. आता ही जर गोष्ट या ठिकाणी टाळली असती तर म्हणजे हा प्रसंग पुढचा घडलाच नसता. पण मुळामध्ये आत्तापर्यंत आपण ज्या घटना बघितल्या, पाठीमागं पण मी अनेक वेळा बोललेलो आहे, परत एकदा सांगतो की 99% गुन्हेगारी जी आहे ती चुकीच्या संबंधामुळे, पैशामुळे आणि स्वार्थामुळेच निर्माण होते. आणि चुकीचे संबंध जर कमी झाले तर अशा घटना टाळता येऊ शकतात. त्याचबरोबर ती दुसरी गोष्ट बघा, प्रत्येकाला जे मानवी शरीर आहे, मानवी मन आहे, त्यामुळे त्याच्या मनाच्याही गरजा असतात, त्याच्या शरीराच्याही गरजा असतात. त्या पूर्ण करताना नैतिकतेनं जर त्या पूर्ण केल्या तर त्याला पुण्य समजलं जातं. पण तीच गोष्ट अनैतिकतेनं केली तर त्याला पाप समजलं जातं. कोणत्याही संबंधांना जर पवित्र नाव मिळालं तर चुकीच्या घटना टाळता येऊ शकतात. आता याबद्दलचं तुमचं मत काय आहे ते सुद्धा मला जरूर कळवा. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषयासह. तोपर्यंत धन्यवाद.